नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता, ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुमचं खाकीज वर्दीचं स्वप्न हे ग्राउंड शिवाय देखील तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुमची उंची जरी कमी असेल तरी देखील तुमचं खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होऊ शकते। त्याकरिता मी तुम्हाला एक पोस्ट बद्दल सांगितलं होतं, ती म्हणजे वन विभागातील वन सर्वेक्षक नावाची पोस्ट, ज्या पोस्टला कुठल्याही प्रकारचा ग्राउंडचा इव्हेंट नाही, रनिंग नाही, गोळा नाही, 100 मीटर नाही, फक्त पेपरच्या बेसवरती तुम्ही तुमचं खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण करू शकता। जरी तुमची उंची कमी असेल तरी देखील तुम्ही ती पोस्ट मिळवून खाकी वर्दी मिळवू शकता। आणि त्या पोस्ट संबंधीचा माझा जो काही व्हिडिओ होता त्याला जवळपास व्ह्यू हे मिलियनमध्ये गेलेले आहेत, परंतु त्याच्या कमेंटमध्ये तुम्ही वेगवेगळे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवले, त्यामुळे वन सर्वेक्षक पदासंबंधी मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वन सर्वेक्षक पदाची संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगणार आहे। पेपरचा सिलेबस कसा असतो, किती मार्काचा पेपर असतो, स्किल टेस्ट कशी असते, पात्रता काय असते, आणि त्याकरिता मी तुम्हाला तोंडी माहिती न सांगता गेल्या वर्षीचा म्हणजेच 2023चा जो काही GR होता, जी काही ऍड होती, त्या ऍडमधून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की वन सर्वेक्षकची भरती कशा प्रकारे केली जाते आणि त्याची पात्रता काय आहे। चला बघूया मित्रांनो वन सर्वेक्षक बद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। तर हे बघा मित्रांनो, ही ती जाहिरात आहे जी 2023ला आलेली होती आणि या जाहिरातीमध्ये आपल्याला वन सर्वेक्षक पदाशी संबंधित संपूर्ण माहिती बघायची आहे। तर 2023च्या भरतीमध्ये सर्वेक्षकांचे एकूण 86 जागा रिक्त होत्या। त्यासोबतच वन सर्वेक्षक हे गट क चे पद असून याला सुरुवातीला बेसिक सॅलरी ही 25,500 म्हणजेच S8 पासून सुरुवात होते। मित्रांनो, वन सर्वेक्षकसाठी अर्ज कोण करू शकतो, तर लक्षात घ्या, या ठिकाणी पात्रता दिलेली आहे। वन सर्वेक्षकसाठी अर्ज करायचा असेल तर किमान शैक्षणिक मर्यादा ही 12वी दिलेली आहे, परंतु फक्त 12वीवर अर्ज केला जात नाही। 12वी सोबतच संबंधित जो काही विद्यार्थी आहे त्याने ITI मधून 2 वर्षाचा सर्वेअर नावाचा डिप्लोमा केलेला असावा। बरोबर, सर्वेअर नावाचा डिप्लोमा तुम्ही केलेला नसेल तर सगळेच 12वी उत्तीर्ण व्यक्ती हा अर्ज करू शकत नाही। यामध्ये काय सांगितलेलं आहे की 12वी उत्तीर्ण असावीच, त्या व्यतिरिक्त सर्वेअर नावाचाच ITI मधून ट्रेड कंप्लीट केलेला असावा। या 2 अटी पूर्ण असेल तरच तुम्ही वन सर्वेक्षणासाठी अर्ज करू शकता। त्यासोबतच इतर सुद्धा अटी दिलेल्या आहे। वयोमर्यादेचा विचार केला तर वयोमर्यादेमध्ये वन सर्वेक्षणासाठी कमाल मर्यादा ही ओपन प्रवर्गासाठी 40 आहे आणि इतर प्रवर्गासाठी 45 आहे। त्यामध्ये आणि तुम्ही खेळाडू असाल तर तुम्ही 45 तुमचं वय असेल तरी चालेल। माजी सैनिक असाल तर ओपनसाठी जवळपास 43 वर्ष आणि इतर मागास असेल तर 48 वर्ष प्लस सेवेचा इतर कालावधी एवढा त्यांचा कमाल मर्यादा असेल। दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असाल तर वन सर्वेक्षक अर्ज करायचा असेल तर तुमचं कमाल वयोमर्यादा ही 45 पर्यंत चालेल। आणि जर तुम्ही पदवीधर, अंशकालीन आणि कर्मचारी असाल, त्या व्यतिरिक्त रोजंदारी मजूर असाल तर तुमचं कमाल मर्यादा ही 55 पर्यंत असेल तरी चालेल। मित्रांनो, यामध्ये आपण पुढचा पॉईंट बघा की यामध्ये परीक्षेचा स्वरूप कसं असतं, तर यामध्ये 120 मार्काची ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणारी परीक्षा असते। आता मे बी जर एक्झाम MPSCकडे गेली तर ती ऑफलाईन पद्धतीने सुद्धा होऊ शकते, परंतु यामध्ये सुरुवातीला 120 मार्कांचा पेपर होतो, जो ज्यामध्ये मराठी 30 मार्काला, इंग्रजी 30 मार्काला, सामान्य ज्ञान 30 मार्काला आणि बौद्धिक चाचणी 30 मार्काला असते। आणि ज्या परीक्षेचा स्तर हा 12वी लेवलचा असतो, ठीक आहे, मध्यम ते इझी असा त्याचा स्तर असतो। आणि या परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांना 120 पैकी 45% म्हणजेच 54 गुण मिळतील ते या परीक्षेमध्ये पास होतील आणि त्यांना पुढे स्किल टेस्टसाठी बोलावतील। आणि त्यानंतर सर्वेक्षकची जो ट्रेड झालेला असतो 2 वर्षाचा ITI मध्ये सर्वेक्षकचा, त्यासंबंधी 80 मार्काचं प्रॅक्टिकल होईल म्हणजेच स्किल टेस्ट होईल। आणि त्यानंतर परीक्षेमधील 120 गुण आणि प्रॅक्टिकलचे म्हणजेच स्किल टेस्टचे 80 गुण यांची टोटलमध्ये मेरिट लागेल आणि त्या मेरिटनुसार विद्यार्थ्यांची निवड होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे वन विभागातील वन सर्वेक्षकची भरती होत असते। आणि या भरतीमध्ये गट क चं पद आहे, त्यांची सुरुवातीची सॅलरी 25,500 आहे आणि त्यांना सुद्धा खाकी वर्दी असते, सोबतच त्यांच्या खांद्यावरती 2 स्टार असतात, त्यांचा बूट हा लाल असतो आणि त्यांचा बेल्ट देखील लाल असतो। अशा प्रकारची ही भरती आहे। या संबंधीची तुमची आणखी काही कन्फ्युजन असेल, आणखी काही डाऊट असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा, मी ते क्लिअर करायचा प्रयत्न करेल।